तर हॅलो मित्रांनो, आज आहे गुढीपाडवा आणि आपण चाललोय आज यात्रेमध्ये. आणि आज आपल्या चॅनलवर हा मोठा ब्लॉग होणार आहे. आतापर्यंत शॉर्ट्स टाकले, तर चला तुम्हाला यात्रेची सैर करू. तर आम्ही आलो आता बडनेरा महाराजा रिफ्रेशमेंट हॉटेलमध्ये. इथं मी म्हटलं मम्मीले की पहिले पेटपूजा फिर कामदूजा. मग इथं मग समोसा बनून राहिला काकानं. आता काका प्लेट आणून राहिले, हल्लू हल्लू दी हल्लू हल्लू टाकली. आता मी खातो. भाई हा समोसा बाप रे बाप, टेस्ट केल्यावर मी एक्सप्रेशन नाही देऊ शकत. काका समोरचा समोसा बनवणे आले म्हणून चुपचाप खाऊन घेतो, भूक लागली आहे कशी. तर या रोडवरून येताना आम्हाला आता ही लोकेशन दिसली. इथं जराचे फोटो आणि रील शूट होणार. इथं एक रील शूट पहिले केला आहे मी. काय हे बाई पाकायची मग टाकते पहिले मी म्हणते पहिले. आता इंस्टाग्राम रील शूट करतो, फोटो विटो, मग इथून जाईन समोर. ठीक आहे. सो आम्ही या फुलासोबत फोटोशूट केला आहे जरासा. आणि हे बॅकग्राऊंड, ओ मम्मी हे तर पंडित जवाहरलाल नेहरू सारखंच झालं. तो मेरे प्यारे बच्चों, हमको मतदान देना है. हम अच्छा दिन लाएंगे. सरळ जाय, चालला जाय तू. पॅकअप. आमचं धोपटी पंचांग होती, तुम्हाला तिथं गेल्यावर सांगतो मी. आताच नाही समजणार तुम्हाला, मी सांगतही नाही. मम्मी चालव गाडी. घे ना, घे घे घे. अरे घे ना. हा इकडे बाय. तुम हुस्न परी, तुम जाने जवा, तुम सबसे हसी, तुम सबसे जवा, सौंदर्य साबुन निर्मा. चलो फिर चलते. बरं बम खास भाव किती रुपयाची आहे? 20 रुपयाची. चलो जातो मग आम्ही. जाऊ. मी जस्ट पोचलो आता गावामध्ये. बस आता दर्शन करतो मंदिरमध्ये जाऊन आणि मग यात्रेमध्ये जातो. तिथच्या क्लिप्स दाखवतो तुम्हाला. करू मजा लय सारी. ठीक आहे, पाहत राहा. मी कसा दिसतो? अय मी कसा दिसतो? हा चांगला दिसतो. गाडी लावले. अरे लागते बरं आहे बरा.
अरे तो अंगावर जाईल ना कोणाच्या रे बाबू अबे एक छोटूची पोरी दादाले कुठे उतर घे एवढी सुंदर नाही आहेस तू. आता दर्शन झाले, आता जाणार यात्रेमध्ये. काय इकडे दर्शन, आता इकडे यात्रा आहे, तिकडे जाऊया आपण. आता काय माहित, आता पैसे तर नाही माझ्याजवळ. आता दादी आहे, मावशी आहे, पहिलेच काढतो मी आता. एवढा आनंद मुली या तोरणे स्वरती कथा बाळकृष्ण नंदावरी. भगवान परमात्म्याचा जन्म त्या ठिकाणी नंद राजाच्या दरबारामध्ये झालेला होता. आणि सगळीकडे आनंद महाराज 5 दिवसाचे भगवान परमात्मा झाले आणि 5व्या दिवशी सकाळी 2 झालेली मीटिंग घेतली आणि यात्रेमध्ये एंटर झालेलं आहे. पहिले राधे कृष्ण दिसलं, कुल्फीचं सेंटर. आता धीरे धीरे यात्रा यात्रा जास्त भरली नाही वाटते. यात्रा जास्त भरली नाही आहे ना यावेळी. काहून थंडी थंडी वाटू राहिली. थंडी तिकडे होती, तिकडे चांगली होती. इकडे आता बिलकुल असं मोकळं मोकळं आहे. म्हणून आता तुम्हाला सांगत होतो मी की तुम्हाला तिथं पोहोचून सांगतो काय आहे काय नाही. तर धतिंग माझ्या मम्मीच्या जिद्द होती इथं काहीतरी करायचं म्हणून. तुपानीच केलं. तर दाखवतो तुम्हाला आता. हाय मी काढलं हाय. तू काय इथं काय पाहुणा आला का इथं? हे करू लाग नाही तर चल आम्ही चाललो आता. चड्डी घेणं घरी. चड्डी घेणं अबे चड्डी घेणं. अबे पैसे नहीं है चुरा लो. चोराने के बाद दिखना मत. हे मोकळी जागा आहे, तर इथं काही वाटून नाही राहिलं. दाट असली तर मजा येते. अरे कहना क्या चाहते हो? इथं काही दिसूनच नाही आता. हे जरा कामाचं आहे आपल्या. हे आपल्या इकडची गाडी आपल्या कामाचं दिसून राहिलं. कळेवळे भावा याच्यात डोसा खात असते. 250चा. हे तू घे रे बाबू. हे बाय, या टोपीचं बेनिफिट हे आहे यावाल्या की आपण ते घालू शकतो आणि त्याच्यात आपण भिकही मागू शकतो. आणि त्याचे घालून तो भीक मागे. हे बा क्यूट लोकांसाठी. अबे यात्रा तर झाली. माय बिन याच्यासाठी आलो का मी 30 किलोमीटर. हे मी घेतो कोणातरी साठी, सांगत नाही तुम्हाला नाव. राजाजी
फालुदा मालुदा आईस्क्रीम जम्पिंग झपाक. काय म्हणते अक्षय कुमार काका बॉस म्हणता का लुट्ट वावा. इथं एकही रिंग जात नाही आजपर्यंत तर माझी गेली नाही कधी. चीटिंग करता है तू, चीटिंग करता है तू. नाही ट्राय नाही करत मी आता कधी. लहानपणी खेळत होतं आता जाऊन जागा आहे. लहान लेकरं हा आकाश पाहिना नंतर बसीन मी ह्याच्यात. यायले लटकून ठेवलाय घुमूच नाही राहिले. लटकून ठेवलाय पडले तर डायरेक्ट खाली. हे वय यात्रा जे माझ्या अपेक्षाच्या बिलकुल बाहेर झाली. मला वाटलं नव्हतं मला एवढी मजा येईन तर. बेकार है भैया, मैं तो टूट गया. एवढी खतरो के खिलाडी झाला बा याचा डावडाव सुरू. चला पाहू काय काय भेटते आपल्याला. आता जस्ट पाहायला आलतो, पाहू आता काय आहे. लय मजा येऊ राहिली आहे ना. काहीच नाही अरे पोरी बाय ना काय काय पाहायचं. बहुत तेज हो रहा है, बहुत तेज हो रहा. कुठं तर गेलो इकडे नाही गेलो आपण. ए बांगड्या टिचली माझी बांगडी हे होय आपलं छोटा पण रे. हे तावे वगैरे येते इकडे पायदानात. तर काहीच नाही. यात्रा सध्या यात्रा लागायची आहे वाटत आहे ना रे. चल आपण येऊ संध्याकाळच्या टायमाले. संध्याकाळच्या टायमाले टिक्का म्हटलं माया टिक्का. हे पा माय मम्मी हे पा ते माझी मावशी होय पिंक साडीवाली आणि त्याच्या बाजूने माझी मम्मी. काम करत नाही म्हटलं होतं तरी मला काम करायला लावूच राहिली. तर भाषा नाही भेटला तर भाषेचं काम भाषाचं काम मिस करतो. भाषाच नाही. पीछे देखो, पीछे तो देख. गोपाल कृष्ण तर आता आलो मी दादाच्या घरी. सारी यात्रा फिरून तिथं काही दिसलं तर नाही. आता मी मस्त आराम करतो. आता झोपतो आणि मग उठणार डबल जाणार पात्रा. तर आता उठलोय मी झोपेतून. आता वापस जाणार आहे. तर आता चाललो मी जेवण करायला तोंडावर पाणी मारून. अंकल मी आणि मा भाऊ पहिल्यावर जेवण करायला पंक्तीत. चला महाप्रसाद घेण्यासाठी या सभागृहामध्ये जागा आहे महिला मंडळाला बसण्यासाठी. आता भरली यात्रा. आता दिसून राहिलं जरासं भरगच्च वाटते आता की जास्त दुकान लागले असणार म्हणून. पाहूया आपण. पर्स आणि हे बटवे वगैरेचं दुकान नव्हतं आता लागलं. इकडच्या साईडनं कानातल्याचं दुकान लागलं एक्स्ट्रा. हे बांगड्या वगैरे इकडे पण लागलं. थोडेफार दुकान लागले एक्स्ट्रा 2-3. दादा ओ भैया इथे व्यस्त. या काकून आता भोंगा लावला. मगाशी या काकूला विचारलं तर 250 रुपये म्हणत होते. आता डायरेक्ट भोंगाच लावला. ए हमारी बचपन की पसंद दिख गई.
हमारी बचपन की पसंद हे होतं का रे पहिलं आपण आलतो तर होतं का मला लक्ष नाही यार आता लक्ष गेलं तेच तर म्हटलं आता लागलं नाही नाही हे आपला मिक्की माऊ बहुत खास याच्यात पहिले पैसे नव्हते झाले तेव्हा गेलो नाही आता पैसे आहे तर एवढं मोठं झालो तर आता काही येत नाही आता पा म्या काकाले म्हटलं होतं दुसऱ्यावाल्या की जाऊ का बा आता नाही म्हणे हा पा घोडा आता हा घोडा तर माझ्यापेक्षा मोठा आहे अबे हा घोडा माझ्यापेक्षा मोठा आहे ना म्या दाढी दाढी कापून आला खोपा किती भेट आहे तो किती भेट आहे तो अंगात टाकलं फायनली आम्ही दोघं भाऊ बसलेलो आहे आगास पाहिजे कोणत्या पण आमच्या वर ते कोणीच नाही आहे कोण आहे कोरियात आम्ही आता आसमान की ऊंचाईयों में चाललो आता दोघं चारों तरफ कोहरा ही कोहरा कोराई भाई हम तो लटक गए ये दादा मेरे को तो डर लग रहा ये अबे कुछ नहीं होता टेंशन मत ले भाई मर दे हमें डरने लगता डर बिलकुल भी नहीं तू पाहून घ्या आम्ही आता उतरणार आहोत चारों तरफ कोहरा ही कोहरा मी असाच होतो लहानपणी जिकून चढायचं राहत जा तिकून चढत नाही जात जा जिकून नाही चढायचं राहत जा तिकून चढत जात जा माझ्यासारखा पाणी आहे तो तिकूनच उतरीन असंच असते माझा भाऊ एकटा बसला त्याची तर चांदीच चांदी आहे ह्या दोघी बसत होत्या पहिले तो बम खुद झालता आणि आता हे बसली तर पाकाचा करू राहिला टीव्ही चालू झाले याच्यात अबे पहा याच्यापासून शिकाव कोणीतरी या आता त्याच्या मनात एक पोरगा आला एवढं खराब तोंड केलं त्यानं आता हे घेतलं बा आता थंड मी याच्यात तिसरीन डाव बसलो आणि हा चौथीन डाव बसला अबे काही आहेच नाही इथं तर काय करता बार बार याच्यातच बसतो आम्ही एक त्याच्यात बसतो एक याच्यात बसतो डबल त्याच्यात बसतो डबल याच्यात बसतो मौसम पुरा खराब झाला सगळी यात्रा उठली आहे इथं होती अंधारात दिसत नसेल तुम्हाला आता त्या ॲटोत सामान टाका लागते तिकडे भरू राहिला दादा आता येणार इकडे टाकणार मौसम पुरा खराब झाला पया लागते इथून आता आणि घरी आल्यावर माहीत पडलं की घरी वास्तुशांतीचं जेवण आहे म्हणून घरासमोर तर तिथं आलो आता तर आजचा ब्लॉग इथं समाप्त झालेला आहे पाणी आलो होतं लय ओलं झालो चेंज केलं आता जेवून आलो समोसा करून तर आजचा इथं समाप्त झालेला आहे आणि बॅकग्राऊंडचा आवाज जरा अवॉइड करजा कारण की मम्मीचा कॉल चालू आहे तिच्या मम्मीसोबत बोलत आहे ते तर ठीक आहे भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये थँक्यू फॉर वॉचिंग